जय सद्गुरू कविताचे व्लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्या सोबत रेसिपी शेअर नाही करत आहे, मी तुमच्या सोबत व्लॉग शेअर करत आहे। तर मी आज किचनची साफसफाई करायला घेतलेली आहे। तर बघा किचन मधले सर्व भांडे मी बाहेर ओट्यावर आणून घेतलेले आहेत आणि ती भांडे मी आता सर्व घासून घेणार आहेत। तर बघा मी भांडे घासत आहेत आणि माझी मुलगी भांडे खाटवर ठेवत आहे आणि ते भांडी पुसून पण घेत आहे। बघा आज सकाळचं मस्त ऊन पडलेलं आहे, तर आमचे भांडे छान असे सुकून जात आहेत। तर बघा माझी सर्व भांडी घासून झालेली आहेत। सर्व भांडी पुसून आम्ही ते भांडे घरात घेऊन घेतलेली आहे आणि घरामध्ये जे काही दिवस पहिले मी रॅक मधले भांडी घासून घेतलेली होती, तर ती भांडी काही मला घासायची नव्हती, तर काही भांडी होती ते मला फक्त पुसून ठेवायची होती। तर मी हे भांडी पुसायला घेतली आहेत। एवढं तरी बरं झालं की आमचे भांडे घासून झाले आणि बघा किती पाऊस आला, खूपच पाऊस आला की आमच्या अंगणामध्ये खूप पाणी साचलं होतं। त्यानंतर मी किचनची सफाई करायला घेतली। तर बघा मी झाडूने असं छान असं जाळं काढून घेतलं आणि सर्वीकडे चारही कोपऱ्यांमध्ये आणि वरती पण झाडू फिरवून पूर्णपणे जाळं काढून घेतलेलं आहे। बघा हे तुमच्याकडे याला काय म्हणता? हे आमच्याकडे याला सानं म्हणता, सानं इंधार असं म्हणतात। तर याच्यामधून ना किचन मध्ये उजेड पडतो आणि आपण जो स्वयंपाक बनवतो तर तो स्वयंपाकाची जे वाफ असते गरम ती पण निघून चालली जाते आणि आपण जे तळतो, जेव्हा आपण तळतो तर तेलाची वास पूर्ण घरात फिरते। जर किचनला इंधार असलं तर ती तेलाची वास इंधाऱ्या वाटून घराबाहेर निघून जाते आणि दुसऱ्या रूम मध्ये जर आपण तेलाची वास येत नाही। तर मी आता किचन ओट्याची सफाई करायला घेतलेली आहेत। एक एक करून मी पूर्ण वस्तू पुसून घेते आणि त्यानंतर मी पूर्ण किचनला झाडू मारून घेते। तर बघा बाहेर पाऊस चालू आहे, तर पाऊस चालू असल्यामुळे आमच्या फ्रीजवर पाणी गळतं। तर मी तिथे एक भांडं ठेवलेलं आहे। फ्रीजच्या मागे थोडं जाडं राहिलेलं होतं, तर मी ते पण काढून घेत आहेत। पूर्णपणे आता जाळं काढून झालेलं आहे। तर मी रॅक पुसायला घेतलेला आहे। तर मी आता पूर्ण रॅक पुसून घेते। तर बघा गॅसचा चुल्हा आणि किचन ओटा मी छानपैकी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मी चक्की पण पुसून घेतली। त्यानंतर गॅसची हांडी पण पुसून घेतली। त्यानंतर मी पूर्ण किचनला पोचा मारून घेतला। पूर्ण किचनला पोचा मारून झाल्यावर मी रॅक मध्ये पेपर ठेवून घेतले। त्यानंतर माळवर ह्या एका कोपऱ्यामध्ये मी तांबे पितळाचे भांडे ठेवून घेतले। त्यानंतर हे 2 डबे खूप मोठे आहेत, तर हे डबे मी माळवर ठेवले। किचनची सफाई म्हटले म्हणजे पूर्ण दिवस सफाईमध्येच जातो। तर पूर्ण भांडे आम्ही पहिले किचन मध्ये आणून घेतले। त्यानंतर मी भांडी रॅक मध्ये रचायला सुरुवात केली आहे। तर पूर्णपणे मी भांडी रॅक मध्ये रचून घेते। तर काम करता करता आज आम्हाला संध्याकाळच होऊन गेलेली आहेत। पूर्णपणे भांडे रचून झालेली आहेत। तर बघा किचन मध्ये मी अशा प्रकारे सर्व भांडे रचून घेतलेली आहेत। तर आता झाली आहे संध्याकाळची वेळ, तर आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला। तर मी स्वयंपाकात आज बनवत आहे भजी, कारण की आज पडला आहे पाऊस
आम्हाला खायचे आहे भजी, तर मी भज्यांचं बॅटर तयार करून दिलं आणि माझ्या मुलीला म्हटलं तू भजी बनव. तोपर्यंत मी साफसफाई केली होती, तर मला करायची होती अंघोळ, तर मी अंघोळ करायला गेली. तर चला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मी व्हिडिओ इथेच संपवते. बाय, धन्यवाद.